तुपटे परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली। काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बातमी पुढे आली आत्महत्येची, तेव्हा पुरा देश हादरला होता। पती पत्नी मिळून आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला। आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या। शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं, हुमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा। त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं, ते 3,20,000च्या आसपासचं लोन झालं होतं। विहीर बांधण्यासाठी आणि इतरही गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचा सुद्धा पूर्वीपासूनचा वाद, या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठेतरी शासनाकडनं सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठेतरी समजून घेतली पाहिजे। आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो, बँकेच्या अधिकाऱ्याला मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। 3,20,000चं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट ही 45,000च्या आसपास होती आणि त्यांच्या लेवलवर 45,000मध्ये 3,20,000चं जे लोन आहे ते कुठेतरी तिथं सेटल केलं जाईल। म्हणजे 2,70,000 त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील। कलेक्टर महोदय आणि कमिशनर मॅडमशी आमचं बोलणं झालं, आपल्याला घरकुलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का, तिथं सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमनी दिलेला आहे। इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य करतायत, इथं असणारे तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत। ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील या कुठेतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली। पण इथं जेव्हा आम्ही चर्चा करत होतो एक गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली। 2-3 दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते, जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे। अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत, पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठेतरी घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा, मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील। म्हणजे त्याच्यात 8 लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठेतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय, परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय। तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे। जसं मार्केट समिती असेल, आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सुद्धा काही मदत दिली जाते, काही इथे असणारे लोक मदत करत आहेत। अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठेतरी खोटं बोला असं ते सांगत असेल ही दुर्दैव आहे। पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे। या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली, पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत। त्याच्याचबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत, मक्याला सुद्धा तिथं रोग आलेला असं कुठेतरी तिथं कळतंय। विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 20% शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात 80% शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत। आणि आता अवकाळी पाऊस, त्याच्याचबरोबर ढगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण, याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणार आहे। पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही, उदासीन आहे शेती या विषयाच्या बाबतीत। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे, ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण ते आज देताना दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे। राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतच आहेत। आता नांदेडमध्ये सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। आता तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिली त्या दाम्पत्याने सुद्धा आत्महत्या केली। कुठेतरी सरकार कमी पडतं असं वाटतं? 100% सरकार कमी पडतंय। आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न मांडला की गेल्या 3 महिन्यामध्ये
किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे कुठेतरी सरकारने लोकांना सांगावं. त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये 770 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे दिवसाला 8 आणि 3 तासाला 1 शेतकरी. म्हणजे आज सकाळी पहाटे 5 वाजता मी निघालो, आत्ता 12 वाजलेले आहेत. आत्ता तुमच्याशी बोलत असताना 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असावी. म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट. ह्याला मुख्य कारण काय की तुम्ही शेतकऱ्याच्या ज्या गरजा आहेत, ज्या अडचणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. आता तुम्ही विमा कंपनीला नुकसान कमी व्हावं, नाहीतर शासनाचे पैसे वाचावेत यासाठी 4 ट्रिगर जे विमा कंपन्याकडे होते ते तुम्ही काढून टाकले. शेतकऱ्याला त्यात मदत मिळणार नाही. तुम्ही सारखं आम्हा सगळ्यांना सांगताय की 10 लाख टन आम्ही सोयाबीन घेतलं. अहो 50 लाख टन सोयाबीन उत्पादित झालं होतं. 40 लाख टन जे सोयाबीन शेतकऱ्याने उत्पादित केलं होतं ते त्यांनी किती रुपयाला विकलं हे तरी शेतकऱ्याला विचारा. 3800 रुपयाला विकलेला आहे. त्यात त्यांना परवडत नाही. कापूस 6000च्या पुढे तिथं गेला नव्हता जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस हातामध्ये होता. आणि कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं आहे. आणि ह्याच्यात जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो आम्हाला उत्तर मिळत नाही. आणि त्याच्यावरच ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी जे कृषी मंत्री आहेत कोकाटे, हे मात्र अधिवेशनामध्ये मंत्रिपद असताना तिथं तुम्ही पत्त्याचा खेळ खेळता. इथं शेतकऱ्याचा आयुष्याचा खेळ झालेला आहे. इथं तुम्ही चांगले कोट घालून तिथं पत्ते खेळता. इथं मात्र शेतकऱ्याचा फाटका सदरा तुम्हाला दिसत नाही. हे सरकार अतिशय फार असंवेदनशील झालेलं आहे. आणि याच्यातच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कोणी कृषी मंत्री आहेत जे आज शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात, तसं तर सरकारच करतं आहे, पण त्यांचा राजीनामासुद्धा आज घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. पण त्यातसुद्धा जर राजकारण झालं, आमच्याकडे आकडा आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आमचं कुणी काय बिघडू शकत नाही, ही भूमिका जर सरकारच्या मनामध्ये असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकऱ्याची काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेतात येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण आज कुणीही सरकारकडनं शेतात येताना शेतकऱ्याची अडचण समजून घेताना तिथं दिसत नाही. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. माणिकराव कोकाटे यांनी आता नुकतीच अजित पवारांची भेट घेतली, त्यांची चर्चा झाली. मात्र अजितदादांनी त्यांना दम दिल्याचं कळतंय. पण राजीनामा झाल्याने खातं बदल होऊ शकते. त्यांनी दम द्या, लागलं तर मुस्काडीत मारा, काय करायचं करा, मिठी मारा, पण आज राजीनामा त्यांचा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे तुम्ही 4 भिंतीमध्ये काय करता, कोणाला काय दम देता. 3दा आम्ही संधी दिली, आता 4थ्यांदा त्यांनी चूक केली. मग असं झालं आहे की 3दा मर्डर करायचे वेगळ्या लोकांचे आणि 4थ्यांदा मर्डर केला तर आम्ही मग त्याला आज जेलमध्ये टाकू, असं कुठंतरी भूमिका सरकारमधले नेते घेत असतील तर हे चुकीचं आहे. आज खरंच सांगतो तुम्हाला, कार्यश्रम मंत्री तिथं असणं फार महत्त्वाचं आहे. एखादा होतकरू युवा आमदार जे अजित गटाचेच असतील त्यांना तुम्ही तिथं संधी द्या. पण अहो तो शेतात येणारा, शेतकऱ्याचे विषय समजून घेणारा, अडचणी समजून घेणारा आणि मार्गी लावणारा तर त्या ठिकाणी द्यावं. पण हे सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष. समाज कल्याणमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्याबरोबर ग्रामविकासमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, कृषी विभागामध्ये भ्रष्टाचार झालेला आपल्याला, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार आहे. म्हणजे इथल्या शेतकऱ्याला चुकून त्याच्या शेतातली सुद्धा जर वाळू काढली नाही तर मुरुम काढला तर त्याला तुम्ही पेनल्टी लावता. आणि बावनकुळे साहेब दुसऱ्या बाजूला एका कॉन्ट्रॅक्टची 90 कोटीची पेनल्टी माफ करतात. म्हणजे हा कसा नाही, गरिबाला वेगळा आणि श्रीमंताला वेगळा न्याय या सरकारमध्ये दिला जातो, असं आजची चर्चा आहे. माणिकराव कोकाटेंनी आपली वक्तव्याची चूक मान्य केली आहे, यापुढे होणार नाही असं वक्तव्य केलं त्यानं. मग ठीक आहे ना, मग तेच म्हणतोय. आता उद्या कोणी चोरी केली, डाका टाकला, डाका टाकून लोकांना मारलं, त्यात तिथं कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि मग तो जर डाका टाकलेला माणूस म्हणत असेल माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा, पुढं कधी होणार नाही, महिला आपण काय म्हणणार. म्हणजे मग असंच आहे का की चुका करा. जसं की एका व्यक्तीने अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असेल, महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल, आणि मग त्यावेळेस त्या सरकारली म्हणजे याच सरकारली त्या बाबतीत काहीच केलं नाही. पण नंतर त्याची रांगच लागली. अनेक लोक महामानवांच्या विरोधात बोलायला लागले, सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला लागले. कोणीतरी कॅन्टीनमध्ये तिथं कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करत आहे. इथं तर बुलढाण्यामध्ये एक आमदार आहेत, त्यांनी तर लिखित कुठल्या तरी स्टॅम्प पेपरवर लिहून गेलं की मी काही दिवसामध्ये माजी खासदाराला तिथं मारणार आहे. म्हणजे हे काय चाललं इथं. म्हणजे हे गरिबाली केलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका आणि मंत्री पार आमदार पार लिहून देतात की आम्ही ह्याला मारणार आहे, त्याला मारणार आहे, ते तुम्ही खपून घेता. कुठंतरी या सरकारला दाखवावं लागेल हे सरकार कडक आहे, शिस्तीचं सरकार आहे, शिस्त या सरकारमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही माफच करत राहिला तर उद्या जाऊन असे
अनेक मंत्री आणि आमदार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य नाही तर वागत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. एकनाथ खडसेंची ज्यावेळेला पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळेला बाहेर सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस होते असा आरोप केला, त्याच्यावर पाळ ठेवला जात आहे. ठेवला जात असेल ना, आता माझ्यावर पण तिथं लक्ष आहेच ना. आता माझ्यावर तर ईडीचं लक्ष आहे, इन्कम टॅक्सचं लक्ष आहे, अनेक संस्थेचं तिथं लक्ष आहे. आता परवा तर 353 सुद्धा माझ्या विरोधात झालेला आपण सगळ्यांनी बघितला. म्हणजे आम्ही गरिबाचा मुद्दा मांडायचा, महाराष्ट्राचा मुद्दा मांडायचा, आम्ही सत्तेत जात नाही, आम्ही लोकांबरोबर आहोत. आम्हाला अनेक त्रास तिथे केले जातात, तसे खडसे साहेबांना सुद्धा केले जातात. पण हे आम्ही सर्वजण विचाराबरोबर लोकांबरोबर आणि लोकांची भावना आणि भूमिका मांडण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि याच्यात आमच्यावर कारवाई केली जाईल. आता आम्ही सगळेच जर सत्तेत गेलो तर मग लोकांची भूमिका कोण घेणार हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. खडसे साहेबांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर त्यांच्या जावयांची जर केस बघितली तर काही व्हिडिओ जे पोलिसांकडे होते आणि ते कोर्टात देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत होती, मग ते कोर्टात न देता ते डायरेक्ट मीडियापाशी, आता मीडियाची यात चूक नाही पण मीडियाला आणि BJPच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ बाहेर आलेच कसे असा आमचा प्रश्न ते पोलिसांनीच दिले. मग पोलिसांना मुद्दामून या विषयाला गरम करायचं आहे आणि कुठंतरी इथं सेटअप होता का. आता त्यांचं रक्त चेक केलं आहे, त्यात ड्रग्सचे काय अंश निघतात हे आपल्याला बघावं लागेल. चुकीचा जो चुकीचा, पण अशा पद्धतीने जर तुम्ही राजकीय भूमिका घेऊन अडकवण्याचा प्रयत्न कोणाला करत असेल तर हे राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण नाही. हे राजकारण कदाचित UP बिहारमध्ये चालत असेल. अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. जय जवान नावाचं एक गोविंदा पथक आहे आणि गोविंदा पथकांनी ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये सलामी दिली, त्यामुळं त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आला आहे. अशा प्रकारचं राजकारण होतं. चुकीचं आहे ना. गोविंदा पथक कोणाचं नसतं, ते युवा कार्यकर्ते असतात. प्रभू कृष्ण आणि तो जो उत्सव असतो तो उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदा पथक तिथं एकत्रित येऊन एक चांगल्या सामाजिक हेतूतून तिथं काम करत असतं. आणि तुम्ही जर तिथं एका विरोधी पक्षाच्या नेत्यांना सलामी दिली म्हणून त्याला जर तुम्ही स्पर्धेतून बाहेर काढत असाल तर ह्यालाच तर म्हणतात द्वेषाचं राजकारण. आणि हे द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे, हे चुकीचं आहे. पण एक सांगतो तुम्हाला, जेवढा जास्त प्रेशर आणि जेवढं जास्त सत्तेचा माज हे सगळे मंत्री दाखवतील तेवढाच उद्रेक गरीब माणसामध्ये, सामान्य लोकांमध्ये इथं या महाराष्ट्रामध्ये होताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. याच अनुसरून एक प्रश्न आहे, पोलिसांचे आदेश आहेत की गणेशोत्सव काळामध्ये भोंगे लावू नका म्हणून. कसले भुंगे? लावतात कुठल्यावाले भुंगे? गणपती मंडळ, गणेश मंडळ. मला तो आदेश मी तरी अजून बघितला नाही, तो बघावा लागेल. आणि माझं एकच मत आहे की जी काही परंपरा असेल, आणि तुम्ही जर बघितलं तर काही काही गावांमध्ये सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन गणेश उत्सव तिथं साजरा करतात. जेव्हा केव्हा पूर्वी टिळकांनी हा उत्सव तिथं सुरू केला होता, भाऊ रंगारींनी तिथं हा उत्सव सुरू केला होता, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित घेऊन हा उत्सव साजरा करत होते. कारण का उद्देश हाच होता, सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित एक संघ राहिलं पाहिजे, हा हेतू त्याच्यामध्ये होता. आणि ही जर परंपरा अनेक वर्षांपासून येत असेल तशीच परंपरा याच्या पुढे सुद्धा चालली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. फक्त जेव्हा DJ लावला जातो त्या DJमुळे अनेक लोकांना आरोग्याची अडचण आणि लेझर जे वापरले जातात त्या डोळ्याची अडचण ही होऊ शकते. त्या बाबतीत मात्र सरकारने जो काही डेसिमल असेल त्याचा अभ्यास करून तसे काही नियम काढले तर मग कदाचित ते सकारात्मक असू शकतात. पण अशा पद्धतीने आलेली परंपरा हे करू नका ते करू नका हे बंद करा हे उचित ठरणार नाही असं वाटतं. भाजपा हीच खरी रेव पार्टी आहे आणि त्याचे सूत्रधार हे गिरीश महाजन आहेत. त्यांच्या डोक्यात सत्ता पैसे शिरले अशा पद्धतीची टीका सामनातून करण्यात आली. एक तर रेव पार्टी जे काय आम्हाला कळतं आणि पूर्वीच्या रेव पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये जे आलेल्या ते 2-3 हजार लोक तिथे एकत्रित असतात. हे एका हॉटेलमध्ये का घरामध्ये 4-5-6 लोक एकत्रित आले होते आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं रेव पार्टी म्हणू नका. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सामनाली काय लिहिलं आहे याच्यापेक्षा जो लोढा हे जे प्रकरण आहे हे तुम्ही नोट करा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा लोढा प्रकरण हे तापत होतं, खडसे साहेब लोढा प्रकरणामध्ये तिथं बोलत होते. लोढा प्रकरण काय? हा लोढा जो माणूस आहे सत्तेत असणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असणारा व्यक्ती, याच्या आधीसुद्धा अनेक वेळा हनी ट्रॅप केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे असल्यामुळे तो काही लोकांना ब्लॅकमेल करायचा
आता तो कुठल्या नेत्याच्या जवळ आहे याचा अभ्यास आपण सर्वांनी तिथं केला पाहिजे. तो एवढा मोठा या भागातला नेता कोण याचा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यांचं नाव तिथं कळेल. आता या लोडाला सुद्धा हनी ट्रॅपमध्ये तिथं पकडलं गेलं. आता जो स्वतः हनी ट्रॅप करणारा हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि जो अंधेरीला जो FIR झाला होता त्याची माहिती अजून लोकांपुढे येत नाही. आता जेव्हा हा जो अंधेरीचा हनी ट्रॅपचा FIR झाला त्याच्यानंतर अधिवेशन झालं. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जे होम मिनिस्टर आहेत त्यांना एक प्रश्न केला गेला हनी ट्रॅपबद्दल. त्यांनी मजेत हसत उत्तर दिलं की हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही. म्हणजे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन ते खोटं बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग अंधेरीचा जो FIR आहे तो कुठला FIR आहे आणि हा जो लोढा आहे त्याला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कोणाकोणाचे काढले, का काढले आणि कशा पद्धतीने त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं हे कुठेतरी समोर आलं पाहिजे. आणि हे वातावरण गरम होत असताना आणि हनी ट्रॅपची चर्चा समस्त भारतामध्ये तिथं होत असताना तिथं लगेचच 4 दिवसामध्ये खडसे परिवारावर तिथं एक रेड केली जाते आणि त्यात त्यांचे जावई सापडतात. जर कुणी चुकत असेल तर कारवाई करा, पण याच्यामध्ये राजकारण असेल तर ह्याला नक्कीच खालच्या लेवलचं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल. आणि नक्की हे सगळं परिस्थिती बघता व्हिडिओ दिले गेले यात राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून अजितदादांना काही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलंय. मात्र अजितदादांना त्यांना सांगितलंय की हा माझ्या हातचा विषय राहिला. जे शेतकरी असतील, जे शेतकरी कोकाटेंचं समर्थन करण्यासाठी गेले असतील त्यांचं तुम्ही एक काम करा, तुमच्या सोशल मीडियावर फोटो पब्लिश करा. उद्या त्यांच्या गावामध्ये सुद्धा ते शेतकरी जायचे नाहीत अशी परिस्थिती आहे. या महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रातले 4 कोटी शेतकरी हे सरकारवर आज चिडलेले आहेत, कोकाटेंवर चिडलेले आहेत. आता कुठले शेतकरी त्यांचं समर्थन करण्यासाठी गेले होते माहीत नाही, कदाचित लाभार्थी असतील एवढंच आपल्याला म्हणावं लागलं. आता लाभार्थी शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकून जर निर्णय बदलणार असाल तर गरीब, सच्चे, प्रामाणिक, शेतामध्ये कष्ट करणारे आणि दुर्दैवाने काही लोक त्यातली आत्महत्या करणारे, त्याच्यात बरोबर आपण जर बघितलं तर त्याच्यात वाट बघून आहेत. 31,000 कोटीची कर्जमाफी हे सरकार कधी केलं ज्याचा शब्द आम्हाला दिला होता. ह्या शेतकऱ्यांचं करायचं काय? त्यामुळे तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही नेत्याकडे जाता, मग या गरीब 3-4 कोटी शेतकऱ्यांना घेऊन एकदा जावा, म्हणजे सरकारचा चक्काजाम झाल्याशिवाय होणार नाही. सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे, मात्र फडणवीस साहेब म्हणतात की नाराज नाही आहे. मुनगंटीवार साहेब हे नाराज आहेत हे जगाली बघितलेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला ते जाणवलेलं आहे. एक मोठे OBC नेता आहेत, त्यांचं तिकीट त्यांना मिळत नव्हतं, ते कसं तरी त्यांना मिळालं आणि ते निवडून आल्यानंतर मग दुर्दैवाने त्यांना मंत्रिपद तिथं दिलं नाही. आता ह्याच्यात भाजपमध्ये सुद्धा आतलं राजकारण आहे. याच्यामध्ये हे जे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत ते असेच त्यांनी ठेवलेले आहेत की जे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आता राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला लागा, ते भुंकायला लागतात. आणि बहुजन समाजाचे सर्व लोक आहेत. आणि तसे मुनगंटीवार साहेब जे आहेत ते स्वाभिमानी माणूस आहे, ते काय यांचं ऐकत नव्हते. त्यामुळे यांना ऐकणारी लोक लागतात. मुनगंटीवार साहेब हे ऐकत नाहीत, स्वतःच्या विचाराने जातात, म्हणून कदाचित त्यांचा पत्ता मंत्रिपदाचा कट झाला असावा असं सगळ्यांना वाटतं. सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली, आज कसं पाहता येईल? भेटले असेल, आता काय सांगितलं मला माहीत नाही. त्यामुळे दादांच्या पक्षामध्ये 2 गट आहेत हे मी आधीपासून सांगतोय. सुनील तटकरेंचा वेगळा गट आहे आणि अजितदादांचा गट. अजितदादांबरोबर आमदार आहेत, सुनील तटकरेंबरोबर पदाधिकारी आहेत. आणि 2029ला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल. जेव्हा अमित शहा साहेब हे कोकण पट्ट्यामध्ये तिथं आले होते, तटकरे साहेबांच्या घरी अमित शहा तिथं गेले होते. म्हणजे कुठंतरी भाजपचे नेते हे अजितदादांच्या पक्षाला, म्हणजे एकतर राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला, आता दादांचाही पक्ष फोडण्याचं काम हे सुनील तटकरेंच्या माध्यमातून भाजप करतंय असं मात्र चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. गाय चोरीच्या प्रकरणामध्ये एका दलित कुटुंबाला विवस्त्र करून धर्मविचारात बेदम मारहाण करण्यात आली बुलढाण्यात. हे बघा, हे चुकीचं आहे. आम्ही जेव्हा जनसुरक्षा कायद्यावर बोलत होतो तेव्हा कट्टर डावे याच्यावर जेव्हा चर्चा होत होती तेव्हा कट्टर उजवे याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही व्यक्तीला नग्न करून त्याला तिथं मारत असाल, तिथं तुम्ही जातीवादी गोष्टी तिथं करत असाल, हे अजिबात योग्य नाही. सरकारने या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे. आणि जे असे कट्टर उजवे जे कोणी डावे जे कोणी लोक असतील त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न, घड्याळ चिन्ह तुम्हाला मिळेल का, काय वाटतं? आम्हाला असं वाटतं की घड्याळ चिन्ह हे आम्हाला मिळेल. धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल.
आणि हे दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर अजितदादांकडे दोन पर्याय असतील, एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय असतील. एक, भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला होईल 3 महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल. त्यामुळे दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं. आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली, जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे, जिथं जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे, तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता, जो काँग्रेसचा असू नाही तर कुठलाही, त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेलं आहे, भाजपमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला. या दोघांना त्या बाबतीत काय कळतंय का, काय वाटतंय का, त्या बाबतीत ते काय करतात काय, हे मात्र येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा प्रश्न आहे, माणिकराव कोकाटेचा राजीनामा होईल असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याची इच्छा आहे, शेतकऱ्याची इच्छा कर्जमाफीची आहे, शेतकऱ्याची इच्छा ही जर भावांतर योजना आणायची आहे. त्याच्याबरोबर शेतकऱ्याची इच्छा आहे की जे तुम्ही विमा कंपनीला सांगून तिथे 4 निकष जे काढलेत ते परत तिथं आणण्यात यावे. त्याच्याचबरोबर शेतकऱ्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये ज्या काही गोष्टी पिकतात त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. तुम्ही असे बोलला होता की जे काही खतं शेतकरी घेतात त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो GST, त्यातली 50% रक्कम आम्ही तुम्हाला भरून देऊ. हे सरकारमधल्या नेत्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यांची 5वी 6वी इच्छा जर बघितली, कोकाटेंना घरी बसवण्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या इच्छाकडे हे सरकार कुठल्या चष्म्यातून बघतंय, कुठल्या भावनेतून बघतंय, कुठली भूमिका घेतंय, हे मात्र अख्खे शेतकरी आज TV कडे डोळे लावून बसलेले आहेत. दादा, तुमचा पोलीस स्टेशनमधला जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलीस अधिकाऱ्यांना बोलतानाचा, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. याआधी राणेबंधू आणि पडळकर साहेब पोलिसांबद्दल ज्या भावनेने बोलले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्यापपर्यंत दाखल नाही. तुम्हाला एक नाही, यांना एक नाही, असं का? सत्तेतले काही नेते असे आहेत, काही आमदार आहेत, त्यांनी पोलिसांना कानाखाली सुद्धा मारलेली आहे. आमची भूमिका काय होती, हे जे सर्वसामान्य लोक आहेत हे जेव्हा पोलीस स्टेशनला जातात, पोलीस त्यांना लगेच भाव देत नाहीत. त्यांना 10 वेळा जावं लागतं, 5 वेळा जावं लागतं, 15 वेळा जावं लागतं, अनेक वेळा त्यांना तिथं जावं लागतं. आता आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आमचा कार्यकर्ता कसा आहे हे आम्हाला बघायचं होतं, आम्हाला 4 तास वेटिंगवर ठेवलं. या पोलीस स्टेशनला जावा, त्या पोलीस स्टेशनला जावा, आम्हाला फिरवत ठेवलं. आमची भावना होती, जर 2 टर्मच्या आमदाराला आणि 6 टर्मच्या आमदार म्हणजे आव्हाड साहेबांना, ते सुद्धा मंत्री राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही अशी वागणूक देत असाल तर गरिबाला तुम्ही कशी देणार आहात, आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही कशी देणार आहात. या भावनेच्या भरात तिथं मी बोलून गेलो. ठीक आहे, तुम्ही सत्तेत आहात, आमच्यावर कारवाई करा. आम्ही ईडीला घाबरलो नाही, ह्याला थोडी त्या ठिकाणी घाबरणार आहे. आणि ही कारवाई कधी झाली हे पण समजून घ्या. 2 दिवसापूर्वी मी पोलीस स्टेशनला गेलो. 2 दिवसानंतर कोकाटेंचा मी व्हिडिओ टाकला. कोकाटेंचा व्हिडिओ समजा मी सकाळी 10 वाजता टाकला का 9 वाजता टाकला, तर मला लगेचच व्हिडिओ टाकल्या 3 तासामध्ये माझ्यावर कारवाई झाली. म्हणजे मी जेव्हा युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्राच्या हितासाठी 800 किलोमीटरची काढली, लगेच 2 महिन्यात माझ्यावर ईडीची कारवाई झाली. अधिवेशनात मी आक्रमक बोललो तेव्हा माझ्यावर चार्जशीट ईडीची झाली. आता जेव्हा मी माझ्या कार्यकर्त्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे 353 झालं. आता आम्ही सुद्धा सत्तेत जाऊन तिथं पद घेऊ शकतो, पण आज आम्ही लोकांबरोबर आणि महाराष्ट्राबरोबर का आहे तर लोकांची भूमिका मांडणारं कुणीतरी आज इथं राहिलं पाहिजे. आणि आमच्यावर जेवढा कारवाई करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. पालकमंत्री एवढी मोठी घोषणा झाली, या घटनेसाठी भेट देण्यासाठी आले नाही, घुमळाळीचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांना कोण पालकमंत्री तिथं आता आलं पाहिजे ना त्यांनी इथे. आता हुमणीचा जे अडचण आहे ती मोठी. माझं तर म्हणणं आहे, कृषी अधिकारी कृषी मंत्री आलेत का, फिरलेत का या महाराष्ट्रामध्ये, हुमणी आळी काय असते हे त्यांना माहिती आहे का? कारण का त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने तिथं वक्तव्य केलेलं आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्याच्या अडचणी आणि शेतीबद्दल काय कळतं का असा प्रश्न आम्हाला पडतो. मात्र रम्मीला तिथं अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना कळतं. कृषी मंत्री या महाराष्ट्रात कुठेही फिरलेलं नाहीत, कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलं नाहीत. पालकमंत्रीसुद्धा एवढी मोठी घटना घडून जर येत नसतील हे खरी दुर्दैवी गोष्ट आहे. मंत्री महोदय केंद्रातले जे खासदार आहेत ते आलेत, पण आले, बसले आणि गेले. पण तुम्ही मंत्री आहात, आम्ही कार्यकर्ता म्हणून 4 लोकांना फोन लावतोय, कसं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न विरोधात असताना सुद्धा करतोय. तुम्ही मंत्री असताना तुमच्या 1 मिनिटाच्या कॉलवर या बिचारा गरीब कुटुंबाचं सगळे अडचणी ते सुटतील. पण ह्या सगळ्यांचं मत होतं की ह्याच्या आधी सुद्धा सत्तेतले लोक आले पण बसले आणि गेले, म्हणजे यायचं फोटो काढायचा निघून जायचं. ह्यातली लोकांचे गरीबाचे प्रॉब्लेम सुटणार नाही. 4 फोन करावे लागतात, फॉलोअप करावं लागतं, बोलावं लागतं, काही सोल्युशन द्यावे लागतात आणि मग त्याच्यानंतरच काहीतरी मार्ग निघणार आहे. त्यामुळे आता आमची अपेक्षा आहे की याच्यामध्ये आम्ही सुद्धा लक्ष घातलेलं आहे. सरकार जर याच्या बाबतीत कुठेही कमी पडलं तर आम्ही सरकारला मात्र सोडणार नाही.
त्यामुळे पुढच्या 6-7 दिवस आम्ही देतो आणि उद्या जाऊन इथलेही शेतकरी आंदोलन करतील, ते त्यांच्यासाठी सुद्धा करतील आणि या परिवारासाठी सुद्धा, आणि आम्ही त्या आंदोलनामध्ये नक्की सहभागी होऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.